भारतीय जनता पार्टी, मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या मासाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेंचा जो गट आहे त्याची करते. हे पहा, आता शिंदेंचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना, हिला कोणी संपवू शकत नाही. बघूया. एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काय फायदा नाही ना. मुख्यमंत्री काम करताना सर्व मित्र पक्षाला सोबत घेऊन काम करतात देवेंद्रजी, त्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. पण खालचे लोक ज्या पद्धतीने सूडबुद्धीने शिवसेना संपवण्याचं काम करत असेल तर माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे का हे कुठेतरी कार्यपद्धत बदला. पंख कापणं सुरू आहे, त्याच्यापेक्षाही वाईट. पंखा काय हातच ठेवणार नाही तर पंखाचा काय प्रश्न राहिला, उडण्याचा चालला, चालण्याच्या वर परेशानी होईल काही दिवसात. शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना. शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं. जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा. मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर मिळणार नाही. पक्षचिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये झालेला आहे आणि जनतेनं सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे, खरी राष्ट्रवादी ही अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांची आहे. त्यामुळं विनाकारण कोर्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, विनाकारण कोर्टामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, संघाचे लोक आहेत, अशा पद्धतीच्या वावड्या उठवणं बंद करा. जनतेनं स्पष्टपणे दाखवून दिलंय की तुमची पक्ष चालवण्याची कुवत नाही, तुमची सरकार. त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं, आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही. ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल, आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करू, त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश